तिकडे जाऊन मामाबरोबर मज्जा नाही करता आली. हं. सांगतो. म्हणजे काय झालं, की सिनेमा शूट करताना सेटवरती आम्ही अत्यंत सीरियस होतो. म्हणजे आधी आम्ही तिघे मजा करत होतो. पण अंकुश दादा ज्या पद्धतीचा ॲक्टर आहे, तो खूप अभ्यासू, अत्यंत सिन्सिअर आणि तो सेटवर आल्यानंतर, तो रूममधनं निघाल्यानंतर, तो ते कॅरेक्टर असतो. सिनेमातला तो कॅरेक्टर असतो आणि आमची अशी मजा-मस्करी चालू असायची. पण अंकुश दादाला बघून मग मी बाबाला समजवलं, की "बाबा, नाही. मस्करी नाही. नो मीन्स नो." ह्याचंच सारखं आपलं घ्या घे घ्या घे घ्या घ्या चालू असायचं. शॉट आपला हा शॉट सांगतो ह्याचं हे आपण तो पॉझिटिव्ह आणि मी ह्याच्याकडे बघायचो तो अंकुश एकदम शांत असं धीरगंभीर बसलेला असायचा डोळे मिटून त्याचं रिव्हिजन करत असायचा. मग कुशाला कुशा आता गप्प बस त्याला जरा कॉन्सन्ट्रेशन करू देत जरा तरी पण ते खे 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 ते तर त्याचं बंद कधी होतच नाही चालूच असतं. पण मग आम्ही सीरियस झालो हं. आणि आम्ही सीरियस झालो आणि सिनेमा उत्तम झाला. ओके. संतोष दादा, काय म्हणजे तुम्ही तिघांनी नाही अजून सिरियसली कारण मला काहीतरी वेगळेपण हवं होतं म्हणून. हं. पण खरंच सांगतो अंकुश आज सुपरस्टार आहे मराठीतला आणि अनेक वर्ष तो या लेवलला या स्टेजला आहे. ते पूर्णपणे श्रेय ते डेडिकेशन, ते डिव्होशन, ती मेहनत आणि आपण कुठून आलोय आणि काय करून आलोय याची जाणीव सतत बाळगून काम करणं, त्या कामाकडे त्या दृष्टीने बघणं, ही वृत्ती त्याला स्टार बनवून ठेवली आहे आजपर्यंत. क्या बात आहे. अंकुश दादा, एवढं कौतुक केलंय ह्या लोकांनी, हे खरं आहे की खोटं आहे? ए, काय फालतू प्रश्न नाही, आहे. यात काय 1001% याच्यात काही खोटं असण्याचं आणि काही हां. गंमत किंवा मजा मस्करी असण्याचा काही भागच नाही. खरं तर आता लोकमत फिल्मी म्हटल्यावर खूप फिल्म ॲस्पायरंट्स पण तुमचा शो पाहतात. हं. तर मला त्यांना सांगायचं आहे की ना ज्यावेळेला कुठलाही दिग्दर्शक किंवा निर्माता एखाद्याचं कास्टिंग करतो, त्यावेळेला हा तर भाग असतोच की कोण किती चांगला ॲक्टर आहे. पण प्रत्येक चांगल्या ॲक्टरला एक चांगल्या ॲक्टरचा पर्याय असतो. पण चांगल्या माणसाचा पर्याय नसतो. ॲब्सोल्युटली सुपर. हां. त्यामुळे एक चांगला ॲक्टर असण्याबरोबर एक चांगला माणूस असलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही जे काम करताय त्याप्रती तुमची श्रद्धा ही तुमच्या कामातून आणि वर्तणुकीतून पण दिसली पाहिजे सेटवरच्या. जे अंकुशचं असायचं, की अंकुश कधीच असं नाहीये, की अंकुश सेटवर आलाय आणि त्याने विचारलं, की आता मला काय बोलायचंय? कारण त्याला त्या दिवशीचं शेड्यूल जसं दिलं जायचं, त्याला माहिती असायचं, की माझे कुठले सीन्स आहेत, त्या सीनमध्ये मी कुठले कपडे घालणार आहे. अ, त्याच्या आधीचा सीन कुठला आहे, त्याच्यानंतरचा कसा आहे. त्यामुळे त्या सीनचा मूड कुठल्या उंचीला, काय लेव्हलला सुरू होणार आहे, तो कुठे संपवायचा आहे, जेणेकरून मला पुढचा सीन तिथून उचलायचा आहे. हे सगळ्याची तयारी तो करून पूर्णपणे तयार असा सेटवर यायचा आणि मग ते काम व्हायचं. त्यावेळेला आश्चर्य वाटायचं, "अरे, हे पाठ करायला एखाद्याला नाही, नाही, माझं पाठ आहे." आणि त्याचं स्क्रिप्ट त्याच्याकडेच असायचं. अनेकदा असं असतं, की काही लोक स्क्रिप्ट त्यांचं कुठे असतं, काय पत्ता नसतो, कुठे मेकअप रूममध्ये पडले. पण ते स्क्रिप्ट ती गोष्ट आहे, की ज्याने तुम्हाला काय म्हणतो आपण मंदिरातली पोथी आहे ती खरं तर, की तुम्हाला तिथपर्यंत ते नेणार आहे. आणि तुम्ही जे कुठेही फेकता मेकअप रूममध्ये आणि कसंही पडलेलं असतं. तर ते तसं न करता कसं आपण त्या पूर्ण एकूण वातावरणाशी मिळतं-जुळतं घेऊन कसं पूर्ण फोकस करून काम करावं, ह्याचं उत्तम उदाहरण सुपरस्टार असूनही त्याला तर खरं तर सोपं आहे ना, एवढे सिनेमे केलेत यार, तू मला फक्त हातात आणून दे, मी वाचतो आणि हे घे, चल परत. हे तर सोपं आहे. हे करणं अगदीच सोपं आहे. पाठांतर करणं सोपं आहे. ते अवघड आहे. तर ते त्याने खरंच सिरियसली केलं आणि खूप छान केलंय. क्या बात आहे. अंकुश दादा, यांची इतकी वर्षांचा हा जो स्ट्रगलर सालाचा जो सीझन होता, 10 वर्ष ह्या लोकांनी सातत्याने रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. जेव्हा विजू सरांनी ही स्क्रिप्ट वाचली, तेव्हा केव्हा म्हणावंसं वाटलं, की हो, ही स्क्रिप्ट मी करतोय, हा सिनेमा मी करतोय? मी ऐकल्या-ऐकल्या हो म्हटलं होतं. कारण मला एकतर त्यांनी केलेलं फिल्मवरचं काम अगदी क्लिअर आणि क्लीन होतं आणि तो जेव्हा गोष्ट ऐकवत होता, तेव्हा असं दिसत होतं मला चित्र. कारण ते विजन, ते व्हिज्युअल्स डोळ्यासमोर येणं खूप गरजेचं असतं आणि मला कळत होतं, की हे माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे, टास्क आहे. यासाठी की ह्या लोकांनी 10 वर्षात एक वेगळा फॅन फॉलोअर्स गोळा केलाय ना. त्यांच्याबरोबर जेव्हा मी उभा राहीन, तर लोकांना असं कुठेही वाटतं का म्हणे, की ह्याला का घेतला? ह्याचं काय काम आहे या ग्रुपमध्ये? तर मला उलट ते चॅलेंजिंग होतं. त्यामुळे मला वाटलं, की
आपण ह्यात जर सामील झालो तर खूप मजा येईल आणि लोकांना माझं वेगळं रूप बघायला मिळेल. इतके दिवस मला वेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या रोलमध्ये बघत असेल तर या रूपामध्ये देखील आणावं असं वाटणं विजू मानेंना हे खूप माझ्यासाठी चांगली गोष्ट होती. पण दादा ह्या सिनेमाच्या जेव्हा मी टीजर बघितला त्यामध्ये एक वेगळा शेड दिसू ज्या कॅरेक्टरचा. काय गंमत असणार आहे का पुढे जाऊन सिनेमामध्ये, की आम्हाला एक फार साधा एक ब्लेझर घालणारा एक टिपिकल जो आपल्या क्लासमधला आपला एक मित्र असतो तसा दिसलाय. सो तो तसाच असणार आहे का काही वेगळं असणार आहे असं थोडी याच आम्हाला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिकीट काढल्यानंतर मिळणार आहे. हां. नाही पण मग हे कॅरेक्टर प्ले करत असताना म्हणजे एक साधा साधा मित्र आहे, बरोबर आहे आणि हे सगळे मस्तीखोर आहेत. सो हे किती कठीण गेलं यांच्यासोबत हा सीन करत असताना? उलट त्यांनी मला खूप सोपं करून दिलं हां. मला असं वाटतं कारण आहे ना ह्यांचे कॅरेक्टर ठरलेत. हं. ह्यांना माहिती की संत्या कसा आहे, कुशा कसा आहे आणि बाबा कसा आहे. म्हणजे एकेरी नावाने घेऊ शकतो अशा पद्धतीने त्यांनी कॅरेक्टर आपली फेमस करून ठेवलेत. हं. तर मला असं वाटतं उलट ह्या लोकांनी मला सामावून घेतलं त्याच्यामध्ये. कारण ह्यांची प्रत्येकाची विनोद करण्याची स्टाईल खूप वेगळी आहे आणि त्या विनोदामध्ये मला पण जाऊन बसायचं होतं आणि ह्यांचा बकरा मला बनायचं होतं. सो तो बकरा मी बनायला मला वाटतं विजय सरांनी मला खूप मदत केली कारण लिखाणामध्ये त्यांनी लिहितानाच इतक्या छान पद्धतीने लिहिलंय की ना ते स्टोरी बोर्डपर्यंत आणून ठेवले. हे कॅरेक्टर कसं दिसेल, ह्याचा बॅकड्रॉप कसा असेल, कॉस्ट्युम काय असतील, ह्याच्या मागे म्युझिक काय वाजेल आणि मध्ये मध्ये कसे कॅरेक्टर्स येतील आणि फिल्म अख्खी एंटरटेनमेंट कशी होईल. आणि मोबाईलवर बघायला जेव्हा आपण एक 15-20 मिनिटं बघतो आणि एक 2 तास बघणं ह्याच्यातली जी गंमत आहे ती त्याने स्क्रीनवर आणून ठेवली आहे आणि आज फिल्म कंप्लीट झाल्यानंतर असं वाटतं की लोक गडाबडा लोळतील